जरांगे आंदोलनाकडे वळूयात. जरांगे आंदोलन म्हणजे शरद पवारांचा कट हा एक थेट आरोप झाला पवारांवर. खरं म्हणजे दुर्दैव आहे, शरद पवार साहेबांचा काहीही आंदोलनाशी संबंध कधीच नाही. सिद्ध करून दाखवावं. कोणीतरी महिला उभ्या करायच्या आणि त्या महिलेने सांगायचं की जरांगेंना फोन येत होते. कधीही शरद पवार साहेबांनी कधीही फोन करण्याचा संबंध चालेल नाही. रेकॉर्ड आहे, कॉल रेकॉर्ड तपासा. नंबर 1, त्याच महिलेने मग दुसराही आरोप केलेला आहे. एक SIT जर आता आंदोलन करणार, आंदोलन जरांगे करतायत, उपोषण जरांगे करतायत, काही दुसरं कोणी करत नाही. त्यामुळं त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. मुख्यमंत्री स्वतः अनेक वेळा तिकडे जाऊन आले. राज्याचे काही मंत्री जाऊन येत होते. आमचा काय संबंध आहे? तुम्हीच सत्तारूढ पक्षाने जरांगेंच्या आंदोलनाच्या बाबतीत अनेक वेळा त्यांच्याशी जाऊन चर्चा केली. आम्ही काही जावा म्हटलं नाही, काहीच म्हणत आम्ही बघत बसलो तुमचा निर्णय. दुसऱ्या बाजूने मंत्रिमंडळातले दुसरी टीम ही ओबीसींचे प्रश्न मांडायला बाहेर काढली आणि दुसऱ्या बाजूने ओबीसींच्या मध्ये बुद्धिभेद करायचं काम सुरू झालं आणि सरकारच्या धोरणाच्या विरोधात मंत्रिमंडळातलीच लोक बोलायला लागली. आणि मग मंत्र्यांनाच सांगावं लागलं, गृह खातं जेव्हा जागं झालं तेव्हा हे नाटक लिहावंसं वाटायला लागलं लोकांना. याचा अर्थ काय आहे? हे सगळं स्क्रिप्ट मॅनिप्युलेटेड किंवा ठरलेलं आहे. त्यामुळं एका बाजूने काही लोकांनी एका समयाची बाजू घ्यायची, दुसऱ्या लोकांनी दुसऱ्या बाजूची बाजू घ्यायची. आता ते ऐकेनाच झाले म्हणून मग त्याची SIT करायची. असं ते सिक्वेन्स आहे. तुम्ही सिक्वेन्स बघा. शरद पवार साहेब किंवा दुसऱ्या कुणाचाही संबंध त्या बिचाऱ्या राजेश टोपेंच्या सारख्या साध्या सरळ माणसाचं नाव सारखं घ्यायचं. राजेश टोपेंच्या कारखान्याच्या समोर 1.5 किलोमीटरवर का 4 किलोमीटरवर त्यांचं गाव आहे, ते आंतरवाली सराटी. त्यांचा काय दोष आहे? आता त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलं. राजेश टोपे पालकमंत्री असताना 116 दिवस का काहीतरी त्यांनी आंदोलन केलेलं. त्यामुळे ते कुणाची ऐकून भूमिका घेत नाहीत. त्यामुळं त्यांनी घेतलेली भूमिका त्यांनी केली. आता त्यांना सगळे सोयऱ्याचं हे नोटिफिकेशन कुणी काढलं? सरकारनेच काढलं. ते नव्या मुंबईला आले, आनंद स्वागत झालं. मग महाराष्ट्रामध्ये सगळे सोयरे म्हणजे कुणबी सर्टिफिकेट 54 लाख कुणबी सर्टिफिकेट महाराष्ट्रात देण्यात आली म्हणे. म्हणजे एक सर्टिफिकेट गुणिले 5 म्हणजे 2.5 कोटी लोक अधिकचे कुणबी झाले का? आणि अधिकचे कुणबी झाले का म्हणजे OBC सर्टिफिकेट त्यांना मिळालं का? या प्रश्नावर सरकार काही बोलतच नाही. म्हणजे SIT सगळ्या मुद्द्यावर झाली पाहिजे, फक्त मनोज जरांगेवर नाही. नाही नाही नाही, तुम्ही मनोज जरांगेंच्या आंदोलनाची SIT करा, आमचा काही विरोध नाही. जे त्यात इन्व्हॉल्व असतील ते बघतील ते. पण कोणी आंदोलनच करू नये अशी भूमिका कशी घेता येईल सरकारला? किंवा कुणी आंदोलक असले की त्याची चौकशी करायची, त्याला SIT करायची. ती ठीक आहे, त्याशी कोणी बोललं असेल, काय बोललं असेल, काय डझंट मीन की बाबा त्यांनी गुन्हा केला. तुम्ही त्या आंदोलकाच्या दारात जाऊन बसताय, त्यांना त्यांचं उपोषण सोडवताय, तर मग तुम्ही पण इन्व्हॉल्व आहे ना तेवढेच. तुम्ही तर डायरेक्ट त्यांच्याशी बोलताय. मग SIT मध्ये या गोष्टी, आता ठीक आहे, तो फार छोटा मुद्दा SIT होईल. पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की 54 लाख जरांगेंच्या म्हणण्याप्रमाणे 54 लाख लोकांना महाराष्ट्रात OBCची सर्टिफिकेट मिळणार. आता म्हणजे मला जर मी OBC म्हणून कुणबी लागलं की माझ्या घरात माझी भावकी जवळजवळ 200-300 लोकांची असेल तर दे ऑल बिकम कुणबी. सांगायचा मुद्दा. तर त्यामुळे ह्याची क्लॅरिफिकेशन सरकार आता सायलेंट झालं एकदम. सरकार एकदम सायलेंट झालं आणि ते 10% जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण टिकणार न टिकणार, सुप्रीम कोर्टाने फार कॅटेगरिकली काही मुद्दे मांडलेले आहेत
ते समाधान त्याचं करणं हे त्या कायदा जरी आम्ही केलेलं असला तरी एवढं सोपं नाही.